श्री गुरुचरित्र अध्याय 9. फलश्रुती ऐश्वर्य प्राप्ती होई. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. विनवीत कर जोडून, भक्ती भावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारोनी सांगाता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. भक्त वत्सल श्री गुरुराव, जाणूनी शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लोक व्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण. लोकानुग्रहा कारण, स्नान करीत परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येती स्नानासी. गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटकात, रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी. नित्य त्रिकाळ येवोनिया, दंड प्रमाण करोनिया. नमन करी अति विनया, मनोवाक्य कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी, एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्टतोसी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरूंचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून. विनवितेसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एकचित्ता. दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसावरी, रजक तो सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटका, आला राजा म्लेच्छेक. स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येत असे. सर्व दळ येत दोन्ही थंडी, अमित असती हस्ती घोडी. मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवेकजन. ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत. अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णावेणी थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुश्चित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहु मानसी, जन्मोनिया संसारासी. जरी न देखे सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवण्या देवा आराधिले. कैसे श्रीगुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत. श्रीपादराया कृपावंत, वळखली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणून अंतरी त्याची स्थिती. बोलावून या पुसती, काय चित्तीसी मनात. रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी. संतोष झाला मनीसी, केवळ दास श्री गुरुचा. पुढे आरोधनी देवासी, पावला आता या पदासी. म्हणून चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियसी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्म आराभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी, राज्य भोग तमोवृत्ती. निववी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसी. तुष्ट वावया इंद्रियासी, तू वाजावे म्लेच्छ वंशासी. आवडी जाहली तुझे मानसी, राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण. उपेक्षू नको म्हणतसे, अंतरतील तुझे चरण. द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण. ज्ञान द्यावे दातारा, श्री गुरु म्हणती तयासी. वैदुरा नगरी जन्म घेसी, भेटी देऊ अंत काळासी. कारण असे येणे आम्हा, भेटी होताची आम्हासी. ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवसी. आम्हा येणे घडलं,
आणिक कार्यकारणासी अवतार घेऊ परियेसी वेश धरोनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाय म्हणोनी रजक लागला तये चरणी नमस्कारित तये वेळी देखुनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारती इह भोगीसी की पुढती राज्य भोगी सांग मज रजक विन्वित श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयेसी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राजभोग ऐकून रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देता तयावेळी त्याजिला प्राण तत्काळी जन्मता झाला म्लेच्छकुळी वेदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसे झाली अवसरी श्रीपादराया कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैसी या वाचे नवल हे अमृत दृष्टीचे स्नान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझ सांगेन स्नान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर मन कामनापूर्ती तेथे ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी दृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपाद राव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होऊनी तयास्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारुनी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपुर क्षेत्र अपूर्व स्थळ ऐसे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी त्याची कथा विस्तारवसी सांगत असे सकळीकांसी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतु प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदानम नाम नवमाध्यायः श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु।